नमस्कार मंडळी. तर आज आपण वर्षभर मटार किंवा मग वाटाणा कसा साठवून ठेवायचा ते आज आपण पाहणार आहोत. आपण मार्केटमधून फ्रोझन वाटाणा घेऊन येतो, पण त्यामध्ये बऱ्याचदा कलर मिक्स केलेला असू शकतो. तर आपण आज घरच्या घरी फ्रोझन मटार कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी त्यासाठी इथे सगळा वाटाणा हा मटार मी शेंगातला काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता आपण याला साईडला ठेवूयात. तर सगळ्यात आधी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर पाणी आपल्याला चांगलं असं खळखळीत उकळून घ्यायचं आहे. गरम पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा सगळा वाटाणा ॲड करायचा आहे. याला 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला छान असं या पाण्यासोबतच उकळून द्यायचं आहे. म्हणजेच थोडंसं याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण शिजवायचं नाही, फक्त 2 मिनटासाठी याला गरम पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत. आणि याला कलर छान यावा, रंग याचा हिरवागार आणि ग्रीनच असा राहावा, त्यासाठी आपल्याला इथे 1 चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे काय होतं की या मटारचा जो रंग आहे ना, तो अजूनच खुलून येतो, हिरवागार असा रंग दिसतो. त्यामुळे साखर नक्की घाला. आता आपला हा वाटाणा तयार झालेला आहे. आता आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तर हे गरम असतानाच आपल्याला हा वाटाणा काढून घ्यायचा आहे एका चाळणीमध्ये. याच्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हा निथळायला ठेवायचा आहे. पूर्णपणे हा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला वाटाणा आणि त्यानंतर आपण याला दुसऱ्या थंड पाण्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इथे मी पातेल्यामध्ये दुसऱ्या थंड पाणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर जास्त थंड पाणी नसेल तर त्यामध्ये तुम्ही 1-2 पीसेस बर्फाचे सुद्धा ॲड करू शकता. तर हे पहा, इथे मी थोडासा बर्फ ॲड केलेला आहे आणि या थंड पाण्यामध्ये आपल्याला हा वाटाणा ॲड करायचा आहे. म्हणजे हा पूर्णपणे थंड होईल आणि तो जसा थंड होईल त्यानंतर आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या डब्यामध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये तुम्हाला हा स्टोअर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला हा वाटाणा काढून घ्यायचा आहे. हे पहा, तर अशा पद्धतीने मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये हा वाटाणा काढून घेतलेला आहे आणि हा वाटाणा आपण वर्षभर आरामात टिकवू शकतो. तर हा वाटाणा आपल्याला फ्रीजमध्ये, ज्या ठिकाणी बर्फ साचतो फ्रीझरमध्ये आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असेल त्यावेळेला 1-10 मिनटं आधी आपल्याला जेवढा हवा असेल वाटी 1.5 वाटी त्याच्यातला आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि हा वाटाणा आपण वर्षभर आरामात टिकवू शकतो. अजिबात हा खराब होत नाही. तर मंडळी, तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटली वाटाणा स्टोअर करण्याची, तर हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.